नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील 2 पाठांमध्ये आपण इतिहासाच्या लेखनाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन भारतीय परंपरा या 2 पद्धती आपण अभ्यासल्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या संज्ञेमध्ये उपयोजित इतिहास या तिसऱ्या धड्याकडे आपण वळणार आहोत. आणि या धडा आपण शिकत असताना आता उपयोजित हा शब्द तुम्हाला नवीन वाटू शकतो. आता उपयोजित म्हणजे काय? ज्याची आपण उपाययोजना करतो. उपाययोजना म्हणजे काय? ज्याचा दैनंदिन आपण उपाययोजना करून आपल्या जीवनामध्ये ते वापरण्याचं किंवा उपयोजनाचं प्रयोजन करतो, त्याला उपयोजित असं म्हणतात. मग आता हा उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास आणि त्या इतर विषयांमधील काय संशोधन आहे? उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळाचा काय संबंध आहे? सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचं व्यवस्थापन किंवा संबंधित उपयोजित इतिहासाचे क्षेत्र कोणकोणते? तर असे प्रश्न तुम्हाला निर्माण झाले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, उपयोजित इतिहास. तर चला बघूया मग आपण काय आहे. उपयोजित इतिहास हा जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. वर्तमान सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. संग्रहालय, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहास संबंधीची आवड वाढीस लागते. समाजमानामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन व संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये तेही सहभागी होऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या परिचित असलेलं, आपण नांद्रा शाळेमध्ये शिकत जरी असलो तरी आपण आजूबाजू काही विद्यार्थी नांद्राचे प्रॉपर आहेत, काही विद्यार्थी नांद्राच्या आजूबाजू हडसन, माहिजी, नांद्रा, लासगाव, आसनखेडा अगदी दुरून विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येत असतात. आणि आपल्या शाळेचं एक वैभव आहे. नांद्रा शाळेलाच लागून असलेलं जे प्राचीन माहिजी देवीचं मंदिर आहे, त्या माहिजी देवीच्या मंदिराची यात्रा असते. ती यात्रा दरवर्षी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सुरू होते. आता तो लोक उत्सव आहे आणि तो लोक उत्सव साजरा करण्याची पद्धती ही फार पुरातन जुन्या काळापासून आलेली आहे. मग तो उत्सव का साजरा होतो? तर कारण त्याचा एक इतिहास आहे. काय इतिहास आहे? तर त्या माहिजी देवीचे काही अलौकिक कामं आहेत किंवा एक अलौकिक सांस्कृतिक वारसा आहे. आणि तो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मूर्त आणि अमूर्त. आता मूर्त म्हणजे काय? जे नष्ट होऊ शकतं, आणि अमूर्त जे नष्ट होऊ नाही शकत. मग मूर्त आणि अमूर्त अशा 2 सांस्कृतिक वारसांचं जतन माहिजीच्या मंदिरामध्ये आहे. त्याच्यापैकी आता जर तुम्ही आजच्या घडीला जर तिथे माहिजीला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये जे जुनं मंदिर होतं, जे पुरातन मंदिर होतं, त्या मंदिराला आता नूतनीकरणासाठी, जीर्णोद्धारासाठी घेतलेलं असल्यामुळे त्या मंदिराचं जी जुनी ठेवण होती ती तोडण्यात आलेली आहे. आणि आता नवीन सुशोभित जीर्णोद्धार केलेलं मंदिर तिथे निर्माण करण्याचं कार्य आता सुरू आहे. आता माहिजी देवीचं मंदिर
हे जुनं मंदिर जरी आज तोडलेलं असलं, पण माहिजी देवीचा जो वारसा आहे, जो यात्रा उत्सव किंवा जो 10 दिवस चालणारा उत्सव आहे माहिजी देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये, तो परिसराचा यात्रा उत्सवाचा जो परंपरागत वारसा आहे तो अमूर्त आहे. कारण अमूर्त म्हणजे जे कधी मिटू शकत नाही, ते वारसाने आलेलं आहे, तेच चालू आहे. आता उपयोजित इतिहासाचा आणि आपल्या माहिजीच्या यात्रेचा काय संबंध? तर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा आजच्या वर्तमान स्थितीमध्ये लागू होणारं उपयोजन, म्हणजे त्याचं व्यवहारामध्ये वापरात येणे किंवा व्यवहारामध्ये त्याला आपण प्रत्यक्षामध्ये तो इतिहास आपल्या आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याच्याशी समरूप होणे. मग तो कसा? तर माहिजी देवीचे मंदिराची यात्रा ती जुन्या कितीक वर्षापासून सुरू आहे आणि ती आजही दरवर्षी भरते. म्हणजे वर्तमानात सुद्धा ती यात्रा भरते आणि वर्तमानात यात्रा भरत असताना मागील भूतकाळात घडलेल्या गोष्टींची उजळणी होते, इतिहासाची उजळणी होते आणि आजच्या दृष्टीने ते पर्यटनाचं एक स्थळ बनलं आहे. पर्यटनाचं स्थळ कसं बनलं आहे? तर ऐतिहासिक पर्यटनाचं ते स्थळ बनलेलं आहे. मग हे ऐतिहासिक पर्यटनाचं स्थळ बनत असताना विद्यार्थी मित्रांनो, हे ऐतिहासिक पर्यटनाचं स्थळ बनत असताना या ऐतिहासिक स्थळाला आपण प्रत्येकजण दरवर्षी भेट देत असतो. मागील कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी आपण पुढच्या वर्षी आपण भेट देऊ शकू त्या मोठ्या प्रमाणात याची शाश्वती नाही, पण आपण सगळ्यांनी त्या माहिजी देवीच्या मंदिराचं दर्शन घेतलं आहे आणि त्या यात्रेमध्ये आपण सांस्कृतिक वारसा जपणारं सगळा आनंद आपण तो मिळवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उपयोजित इतिहास याच प्रकारे आहे की जे भूतकाळातील घडून गेलेल्या घटनांचं वर्तमान जीवनामध्ये त्याचा संबंध येणे, त्या व्यवहाराचा संबंध येऊन तो वर्तमान काळामध्ये आपल्या सोबत लागू होणे म्हणजे उपयोजित इतिहास. मग आजच्या घडीला पर्यटनाच्या माध्यमातून माहिजीचं मंदिर आणि माहिजीची यात्रा ही पंचक्रोशीमध्ये खूप प्रसिद्ध यात्रा आहे. दुरून दुरून त्या यात्रेला आपण सगळे येत असतो. तर उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. आता भूतकाळातील घडून गेलेल्या घटनांच्या आधारे ज्या संशोधन पद्धती आपल्याला उपयुक्त ठरतात, त्या संशोधन पद्धतीमध्ये विविध तत्त्वज्ञान आणि विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि व्यापार, व्यवस्थापनशास्त्र, कला, मानव्य ज्ञानशाखा अशा त्या संशोधन पद्धती येत असतात. उदाहरणार्थ आता आपण समजून घेऊया. विविध तत्त्वज्ञान, विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीचा वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहासाचा अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले आहे त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. आता प्रामुख्याने उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माहिजी देवीची संस्कृती आपल्याला आपल्या बोलीभाषेमध्ये, ऐराणी भाषेमध्ये आपल्या आजोबांकडून, आपल्या काकांकडून, आपल्या चुलत्यांकडून आपल्याला ती समजलेली आहे. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत याचा कालक्रम आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती, जिज्ञासेचे समाधान करण्यासाठी प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो व शोधामागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. विद्यार्थी मित्रांनो, जिथे कुठे नवीन शोध लागतो तर तो शोध हा गरजेपोटी लागतो आणि असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी आहे.
तर ते अतिशय बरोबर आहे की गरज असते म्हणून नवीन नवीन शोध लागतात. आता याच्यातले कितीतरी उदाहरणं आपल्याला नवीन नवीन जे संशोधक आहेत त्या संशोधकांना त्या गरजेपोटी त्यांनी ते संशोधन केलं. त्याच्यामध्ये मग राईट बंधू असतील ज्यांनी विमानांचा शोध केला, की थॉमस सिल्वा एडिसन असेल ज्याने विजेच्या बल्बचा शोध केला, किंवा जेम्स वॅट असेल ज्याने वाफेचं इंजिनाचा शोध केला. तर त्याला गरज होती आणि संशोधनातून त्या गरजेची पूर्ती केली. त्या गरजेपूर्तीमध्ये संशोधन करण्याची एक प्रबळ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. तंत्रज्ञान, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रिया यंत्रणीकरणचे होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकावर अवलंबून असते हे समजवण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तंत्रज्ञान कसं, तर विद्यार्थी मित्रांनो या संदर्भामध्ये तंत्रज्ञानामध्ये पूर्वी जो आदिमानव होता त्याने दगडी हत्यारे बनवली. दगडी हत्यारे बनवून शिकारीसाठी तो वापरायला लागला आणि कालांतराने जमीन खोदणं असेल तर तो दगडांच्या किंवा लोखंडाच्या अवजारांचा तो उपयोग करू लागला. त्याच्यामध्ये ते अवजारांचा उपयोग करत असताना शेतीमध्ये फार पूर्वी आपले आजे पंजोबा हे लाकडाचा नांगर वापरत होते. काही ठिकाणी अजूनही लाकडाचा नांगर वापरतात, पण आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते नांगरणी करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान, आता ट्रॅक्टर हे तंत्रज्ञान आहे. ट्रॅक्टर ही तांत्रिक मशीन आहे आणि त्याच्या मागे लागलेलं तो जो नांगर आहे लोखंडाचा, हा तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे ज्याच्यामुळे आपल्याला शेती करण्याला सोपं झालं. आणि हा घडलेला प्रवास याची साक्ष आपल्याला इतिहास देत असतो. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाची जाळी सतत विकसित असते. उद्योगधंदे आणि व्यापाराचा व्यवस्थापनाचा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापाऱ्यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा अभ्यासावा लागतो. आता उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की जे पारंपरिक उद्योगधंदे होते त्याच्यामध्ये आता आधुनिकतेची तंत्रज्ञानाची आपल्याला पाठराखण झालेली दिसते किंवा बळ मिळालेलं दिसतं. म्हणजे पूर्वी मका फवारणी किंवा मका काढणी यंत्र, ज्वारी काढणी यंत्र हे आपल्याकडे विकसित नव्हतं. तर मग पारंपरिक पद्धतीने ते रस्त्यावर ठेवायचं, त्याच्यावरून गाळा जायच्या किंवा आजही ठेवतात, किंवा त्याला धोपटणीने धोपटून तो मका, ज्वारी, बाजरी वेगळी करायची. पण आज तंत्रज्ञानामुळे मका काढणी यंत्र आलं आहे, ज्वारी काढणी यंत्र आलं आहे. एका थ्रेशर मशीनमध्ये ते आपण विविध प्रकारचे कडधान्य आपण काढू शकतो आणि याचं व्यवस्थापन आपण ते करू शकतो. आणि ते व्यवस्थापन करत असताना उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाची साखळी, त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. या साखळीतच गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमान विविध पातळ्यांवर व्यवस्थापन करणे सोपे जाते. अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन शास्त्रामध्ये तुम्हाला उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया
त्यातील बाजार आणि विक्री यांची साखळी तुम्हाला समजून घ्यावं लागते. ती समजून घेतल्यानंतर त्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला कुठलं व्यवस्थापन करून उत्पादनाची तुम्हाला चांगला भाव किंवा मूळ किंमत मिळाली पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला एक ऐतिहासिक संदर्भ समजून घ्यावा लागतो. त्या सगळ्या बाबींसाठी व्यवस्थापनासाठी सुद्धा उपयोजित इतिहासाचा उपयोग होतो. कला विविध कला क्षेत्रात अभिव्यक्ती आणि त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेल्या कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कला आविष्काराचे मर्म कलाकृतींच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासाद्वारे समजू शकतो. आता उदाहरणार्थ आपल्या जवळपासच सगळ्यात सुंदर कोरीव लेणी अजिंठा लेणी आहे, किंवा आपण वेरूळची लेणी बघायला गेलो होतो, तर तिथे कोरलेल्या त्या दगडांमध्ये मूर्तीचं निर्माण केलेलं आहे. अजिंठा लेणीच्या सुंदर दगडाच्या भिंतींवर कोरीव आणि रेखीव आणि रंगोटी करून केलेलं सुंदर बुद्धांची चित्रे आहेत, जातक कथा आहेत, त्या काळातील घडलेल्या घटना आहेत, त्या काळातील लोकांची वेशभूषा कशी होती, केशभूषा कशी होती, व्यवहार कसा होता, रंग कसा होता, बोलीभाषा कोणती होती, प्रचलित काय व्यवस्था होती, त्या सगळ्यांचं चित्रण आपल्याला अजिंठा लेणीच्या त्या कलाविष्कारामध्ये, आपल्याला कलाकृतींमध्ये सांस्कृतिक इतिहास आपल्याला दिसतो. मानव ज्ञानशाखा इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांच्यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांचा अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व याचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामधून त्यासंबंधीचे अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके, देवदेवतासंबंधीच्या काल्पनिक कल्पना आणि त्या देवदेवता प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींच्या विषयी विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांचा विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासच्या आधारे या वाटचालींचे आकलन होऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये मानव्य ज्ञानशाखा याच्यामध्ये जगाच्या उत्पत्तीच्या कथा, आता जग कसं निर्माण झालं, जगाच्या उत्पत्तीच्या कथा, अनेक धर्म आणि अनेक ग्रंथ हे जगाच्या उत्पत्तीचे वेगवेगळे दाखले देतात. पण डार्विन नावाचा एक संशोधक होऊन गेला. ती डार्विनची थेअरी, डार्विनचा एक शोध आहे की मानवाची उत्पत्ती ही माकडापासून प्रगत मानवामध्ये झाली. मग माकडाची उत्पत्ती ही जे सस्तन प्राणी होते, जे सरपटणारे प्राणी होते, त्या सरपटणाऱ्या सस्तन प्राण्यांचा उत्क्रांतीचा परिपाक हा त्या काळचा तो एप होता, तो मंकी होता. आणि त्या मंकीचं एपचं रूपांतर नंतर मानवाच्या प्रगतीमध्ये झालं. असे अनेक मिथके आहेत, ते आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतात. देवदेवतांच्या संबंधीच्या कल्पना आणि देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेला विधी. आता काही ठिकाणी विधी कोणी कोंबडा, बकरा, कोणी नारळ फोडतं, तर कोणी या सजीव प्राण्यांची बळी देतं, कोणी नवस बोलतं, कोणी 12 गाड्या ओढण्याचा एक प्रकार असतो. तर असे वेगवेगळे कल्पना, देवाला प्रसन्न करण्यासाठी केलेला विधी आणि त्या संबंधीचं आज घडून आलेला विकास, या संदर्भात मानव्य शाखेतील विविध शाखांचा सिद्धांत आणि या सगळ्या सिद्धांताच्या वाटचालीचं आकलन इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकते. आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याचा काय संबंध आहे?
जसं मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं की उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळाचं उदाहरण मी तुम्हाला माहिजीच्या मंदिराची यात्रा आणि माहिजीच्या मंदिराचं सांस्कृतिक वारसा, सांस्कृतिक इतिहास किंवा तिथली आख्यायिका हा उपयोजित इतिहासामधलं एक सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आता सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन कसं होतं? सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. आता सांस्कृतिक वारसा हा कसा असतो? मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारांमध्ये तो येतो. हां, आता आपण बघूया मूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. किती गोष्टींचा समावेश होतो? कोणत्या कोणत्या? प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखित, शिल्पे आणि चित्रे. मग हा वारसा कशामध्ये येतो? तर मृत सांस्कृतिक वारसा. तो मृत आहे. त्याचं मृत म्हणजे काय? जो नष्ट होऊ शकतो. आता नष्ट होऊ शकतो त्याला मृत असं म्हणतात, मूर्त. आणि अमूर्त, ज्या सांस्कृतिक वारसाचा नष्ट होण्याची प्रक्रियाच घडू शकत नाही त्याला अमूर्त म्हणतात. तो नष्टच होऊ शकत नाही. मग तो कसा येऊ शकतो? तर तो मौखिक परंपरेने येऊ शकतो, तो पारंपरिक ज्ञानाने येऊ शकतो, तो सण समारंभाने येऊ शकतो, तो धार्मिक विधींच्या माध्यमातून येऊ शकतो, तो कला सादरीकरणाच्या पद्धतीने येऊ शकतो, तो विशिष्ट पारंपरिक कौशल्य वापरून येऊ शकतो. अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादीचं प्रतिनिधित्व करणारा समूह, गट म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा. आता उदाहरणार्थ तुमची माहिजीची यात्रा, तो मौखिक परंपरेने आला आहे. त्यानंतर त्याला पारंपरिक ज्ञान आहे की असंच विधी केला पाहिजे, असंच केलं पाहिजे, इतक्याच दिवसांची यात्रा भरवली पाहिजे, याच तारखेला ते आलं पाहिजे. सण समारंभ साजरे करण्याची सामाजिक पद्धती आहे, धार्मिक विधी आहे, नंतर त्याची सादरीकरण करण्याची पद्धती आहे, पारंपरिक कौशल्य आहेत, परंपरा पद्धती वेगवेगळ्या आहेत. हे सगळं अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये येतं. आता त्याचाच एक भाग आहे सांस्कृतिक वारसाचा नैसर्गिक वारसा. आता निसर्गातील जैवविविधांचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: प्राणी, वनस्पती, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचना. कोणत्या कोणत्या? प्राणी, वनस्पती आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनांचे वैशिष्ट्य. आता पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशांच्या पादास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, आता जी युनेस्कोने यादी जाहीर केली आहे त्यातील भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट असलेल्या परंपरा: 1. 2001 मध्ये कुट्टिट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2003 मध्ये वैदिक पठण परंपरा. 2005 मध्ये उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. 2009 मध्ये गढवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विविध विधिनाट्य. 2010 मध्ये राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. 2010 मध्ये परत पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. 2010 मध्ये केरळातील मुडीयेट्टू विधी नाट्य आणि नृत्यनाट्य. 2012 मध्ये लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणांची परंपरा. 2013 मध्ये मणिपूर येथील सहकीर्तन परंपरा. 2014 मध्ये पंजाबमधील ठटेरा
जमातींची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा 2016मध्ये नवरोज आणि 2016मध्ये जो जागतिक योग दिन सुरू केला 21 जून 2016ला जागतिक योग दिन सुरू केला तो योग दिन. आता भारतातील जागतिक वारसांची स्थळे सांस्कृतिक आग्र्याचा किल्ला, अजिंठाची लेणी, वेरूळ लेणी. त्याच्यापैकी वेरूळ लेणी ही मागच्या वर्षी आपण बऱ्याच लोकांनी सहलीला बघितली आहे. ताजमहाल जो 1983मध्ये या आग्र्याचा किल्ला, अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, ताजमहल हे जागतिक हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा स्थळे, सांस्कृतिक वारसा स्थळे म्हणून यांची घोषणा झाली. नंतर 1984मध्ये महाबलीपुरम येथील मंदिर आहे. 1984मध्ये परत कोणार्क सूर्य मंदिर जे भुवनेश्वर ओडिसामध्ये आहे. त्याच्यानंतर 1986मध्ये गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स, फतेपूर सिक्री, हम्पी येथील वास्तुसंकुल, खजुराहो येथील मंदिरे आणि 1987मध्ये घारापुरी एलिफंटा लेणी. घारापुरी लेणी ही एलिफंटा लेणी ही अतिशय सुंदर लेणी आहे आणि समुद्रातून तिला पाहण्याचा योग येतो. त्याच्यानंतर 1987मध्ये चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, 2004मध्ये गंगेकोंड चोळेश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर, 1987मध्ये पटक्कल येथील मंदिर. त्याच्यानंतर 1989मध्ये सांचीचा स्तूप, 1993मध्ये हुमायूनची कबर, 1993मध्ये कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, 99 दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माउंटन रेल्वे, द कालका शिमला रेल्वे, 2002मध्ये बोधगया येथील बोधी मंदिर आणि परिसर, 2003मध्ये भीमबेटका येथील शैलाश्रय, 2004मध्ये चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ, 2004मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 2007मध्ये लाल किल्ला दिल्ली, 2010मध्ये जंतर मंतर जयपूर, 2013मध्ये राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, 2014मधील गुजरात पाटण येथील राणी की बाव, 2016मध्ये नालंदा महावीर पुरातत्वीय स्थळ, 2016 चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स आणि 2017 अहमदाबाद येथील ऐतिहासिक शहर हे जागतिक वारसामध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून यांची घोषणा केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासोबत भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक 1985 कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीवन अभयारण्य, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स 2005मध्ये राष्ट्रीय उद्याने, 2012मध्ये पश्चिम घाट आणि 2014मध्ये ग्रेट हिमालयन पार्क. भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ 2016मध्ये कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी क्षेत्रभेट सहलीचा आनंद घेतलेला आहे. त्याचा अहवाल पण आपण तयार केलेला आहे. तर तुम्हाला आठवत असेल हे जे चित्र तुम्ही बघत आहात विद्यार्थी मित्रांनो, या चित्राच्या एक्झॅक्ट या ठिकाणी जिथे माझा आता चेहरा तुमच्या समोर येत आहे त्या ठिकाणी उभं राहून आणि या चित्राच्या एक्झॅक्ट इथे जे महिलांचे चित्र दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी सगळे उभे होते आणि उभे असताना एक्झॅक्ट इथे या पूर्ण परिसरामध्ये सगळे विद्यार्थी उभे होते आणि मी आपणा सर्वांना या हत्तीच्या एक्झॅक्ट या साईडला मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं होतं तिथे थांबून. आणि ही जी कैलास लेणी आहे ही कशा पद्धतीने बनवली, हिचं निर्माण कसं केलं, हा जो डोंगर होता या डोंगराचं खोदकाम, आपण आता जे घर बनवतो त्या घर बनवताना आपण पहिले पाया खोदतो,
पाया खोदून मग पिलर टाकून मग स्लॅब टाकून मग त्या भिंती उभ्या करून बिल्डिंग उभी करतो. पण या कैलास लेणी आणि अजिंठा लेणीचं एक खासियत होती की यांचं खोदकाम वरतून खाली आलं आहे. म्हणजे खालून पायापासून ते छतापर्यंत हे खोदकाम झालेलं नाही. तर हे खोदकाम पाया याचा खोदकामाचा पाया हा वरतून खाली आलेला आहे. हे खोदत असताना वरतून खालच्या दिशेने खोदत आलेले आहेत. म्हणजे याचा पहिले छत निर्माण करण्याचं काम केलं आहे. छत निर्माण केल्यानंतर मग बेसमेंट म्हणजे पायापर्यंत इथपर्यंत ते आलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशांच्या यादीमध्ये हे सगळे जे मी तुम्हाला वाचून दाखवले हे सर्वांचं समावेश 2016पर्यंत केलेला आहे. 2017मधलं पण काही ऐतिहासिक शहर अहमदाबादचं ते घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण या युनेस्कोच्या ज्या जागतिक मौखिक अमूर्त वारसांच्या यादीचा आणि जागतिक वारसास्थळे यांचा अभ्यास केलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण याच्यानंतरचा जो पार्ट असेल तो आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा धडा आपण परत एकदा वाचाल. पुढचा पार्ट मी लवकरच घेऊन येणार आहे. तर आपण सगळ्यांनी मनापासून हा व्हिडिओ बघितला. आपले सगळ्यांचे धन्यवाद, आभार.